श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपला व्हिडिओ अतिशय विशेष आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही झाडे बघणार आहोत की जी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास असायलाच हवी आणि ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती, लक्ष्मी या गोष्टी येतात. आश्चर्यकारक बदल आपल्याला बघायला मिळतात. तर अशी कोणती झाडे आहेत जी आपल्या घराच्या शेजारी, आसपास किंवा घरामध्ये असायला हवीत, ती झाडे आज आपण बघणार आहोत. घरासोभोवताली किंवा घरामध्ये असणारी झाडे आपल्या सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवत असतात. तथापि वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे आहेत जी हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक फायदेसुद्धा देतात. तेच नाही तर आपल्या घराच्या सभोवतालची झाडे देखील आपल्या घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात. वास्तूमधील काही सर्वोत्तम वनस्पतींमध्ये पैसा, साप, रबर, चमेली आणि बरेच काही समाविष्ट आहेत. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही वनस्पती आणि झाडे बघणार आहोत की ज्यांचं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही झाडे आपल्या आसपास असायला हवी. वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे ठेवणे शुभ मानले जाते. घरासाठी वास्तू वनस्पतींच्या फायद्यांवर थोडा आपण प्रकाश टाकूया. वास्तुशास्त्रानुसार झाडे पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात. हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात. वास्तू वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात. काही वास्तू वनस्पती देखील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. वास्तू वनस्पतींचा रहिवाशांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ लागलेला आहे. वास्तू वनस्पतींची योग्य जागा देखील आवश्यक आहे. जर झाडे वास्तूचे पालन करत नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि दुर्दैव आकर्षित होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचं, सर्वोत्कृष्ट झाड जे आहे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे ते म्हणजे बांबू वनस्पती. वास्तुशास्त्रानुसार बांबू आपल्या घरामध्ये आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणते. हे आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कवरती एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पतीसुद्धा मानली जाते. हे झाड भेट दिलेलं असेल तर अतिशय उत्तम मानलं जातं. दुसरं झाड आहे ते म्हणजे कडुनिंबाचं झाड. कडुनिंबाचं झाड ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्याला चांगली ऊर्जा वाढवत असते आणि त्याच्या आरोग्य उपचार गुणधर्मामुळे खूप लोकप्रिय आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये कडुनिंबाचे झाड लावावे. तिसरं आहे ते म्हणजे मनी प्लांट. वास्तूनुसार घराच्या समोरच्या खोलीच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावल्यास ते भाग्य वाहणारे मानले जाते. तुमच्या घराच्या कॉरिडॉरमध्ये मनी प्लांट लावणे देखील आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकते. चौथी वनस्पती आहे ती म्हणजे लव्हेंडर वनस्पती. लव्हेंडर त्याच्या सुगंधासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत करते. हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यास सुद्धा मदत करते. ही वास्तू वनस्पती सकारात्मक स्पंदने खेचते आणि कोलमडलेल्या मज्जातंतूंना शांतसुद्धा करते. पाचवा आहे ते म्हणजे लिली. शांतता लिली किंवा पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. बेडरूममध्ये ठेवल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्ने दूर होऊ शकतात. जर तुम्हाला निद्रानाश किंवा तुरळक विश्रांतीचा अनुभव येत असेल तर तुमच्या खोलीमध्ये लिलीचे रोप ठेवणे अतिशय उपयुक्त मानले जाते. सहावा आहे स्नेक प्लांट. वास्तूनुसार स्नेक प्लांट हा सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. खिडकीजवळ ठेवल्याने ते ऑक्सिजन प्रवाहाला पुढे नेते आणि खोलीत शांत वातावरण निर्माण करते. असे मानले जाते की ते खोलीतील हानिकारक विषारी पदार्थांपासून सुद्धा मुक्त होत असते. सातवं रोप आहे ते म्हणजे तुळशीचं. तुळशीच्या रोपाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक पवित्र स्थान आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी वारंवार सुशोभित केले आहे. तुळशीचे रोप घरी ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण पाने मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करत असतात. आठवं झाड आहे ते म्हणजे अशोकाचं झाड. अशोक वृक्ष किंवा मग याला साराका इंडिका हे जे झाड आहे ते दुःख दूर करण्यास मदत करते, ज्यामुळे समृद्धी येते. याच्यामुळे ती एकतर व्हरांड्यावरती लावावी किंवा तुमच्याकडे जागा कमी असल्यास वास्तू टिप्स असं सुचवतात की तुमच्या घराच्या अंगणामध्ये एका भांड्यामध्ये अशोकाचं झाड
ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे क्रायसॅन्थेमम. अविश्वसनीय पिवळा क्रायसॅन्थेमम समाधान, तेज आणि आत्मविश्वासाची भावना वाढवते. हे नियमितपणे अर्पण म्हणून वापरले जाते आणि सहजतेने जीवन दर्शवते. या व्यतिरिक्त बौद्धांचा विश्वास आहे की हा एक खूप चांगला प्रकार आहे. पुढचं झाड आहे ते म्हणजे ऑर्किड. ऑर्किड्सची फॅमिली हे एक यश आणि विपुलतेचं प्रतीक आहे. हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे, कारण ते सकारात्मक स्पंदने आकर्षित करते आणि संपूर्ण कुटुंबाच्या वाढीचं प्रतीक मानलं जातं. पुढचं आहे ते म्हणजे केळीचं झाड. केळीचे रोप हे घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक मानले जाते, कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे. शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे, कारण ते भगवान विष्णूंचे प्रतीक आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो. लोक अनेकदा भगवान विष्णूंसोबत केळीच्या रोपाची सुद्धा पूजा करतात. म्हणून झाडांसाठी वास्तूनुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतींपैकी केळीचं झाड हे एक आहे. केळीच्या झाडासाठी घराच्या ईशान्य दिशेला केळीचे रोप लावणं अतिशय उत्तम मानलं जातं. पुढचं आहे डॅफोडिल. डॅफोडिल फ्लावर हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे. वास्तुशास्त्र सांगते की ही वनस्पती विश्वास, सत्य आणि क्षमा आहे. या वनस्पतीचा उत्तम परिणाम आणण्यासाठी ते तुमच्या घराच्या उत्तर किंवा मग ईशान्य दिशेला लावलं पाहिजे. इतकंच नाही तर डॅफोडिल प्लांट हे घरमालक आणि त्याच्या कुटुंबासाठी नशीब आणणारे मानले जाते. डॅफोडिल वनस्पती निवडताना तुम्ही डॅफोडिलची बौने प्रजाती निवडत नाही याची खात्री केली पाहिजे, कारण ती लहान आहेत आणि कोणत्याही सकारात्मकतेला प्रोत्साहन देत नाही. पुढचं आहे ते आहे 13 नंबरचं रबर प्लांट. रबराचे रोप घरामध्ये लावल्यास ते शुभ मानले जाते. घरासाठी रबर वास्तू रोपे आर्थिक समृद्धी, संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवून देतात असे मानले जाते. रबर प्लांट आग्नेय दिशेला ठेवावा, नसल्यास ते आपलं दुर्दैव आणू शकतं. घरासाठी रबर प्लांट वास्तू वनस्पती यश आणि संपत्ती आणतात. पुढचं आहे ते म्हणजे जेड वनस्पती. जेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखली जाते आणि हे आपल्या वाढीचे प्रतीकसुद्धा मानलं जातं. त्यामुळे मैत्री वाढेल असेही मानले जाते. वास्तूनुसार जेड वनस्पती आग्नेय दिशेला ठेवावी. पुढची आहे ती म्हणजे चमेली. चमेलीच्या वनस्पतींना एक सुखद वास असतो, जो काही सेकंदात मूड वाढवू शकतो. या वनस्पतीचे इतर फायदे म्हणजे ते चिंता आणि तणाव कमी करते, झोप आणि बरेच काही करते. वास्तुशास्त्रानुसार चमेलीची वनस्पती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंधामध्ये प्रेमसुद्धा वाढवते. ते घरामध्ये दक्षिणाभिमुख खिडकीजवळ ठेवावे. घराबाहेर असल्यास ते पूर्व, उत्तर किंवा मग ईशान्य दिशेकडे असले तरी चालते. पुढची वनस्पती आहे 16 नंबरची, ती आहे कोरफड. वास्तुशास्त्रामध्ये हायलाईट करते की कोरफड वनस्पती ठेवणे हे अत्यंत फायदेशीर आहे. घरातील कोरफडीचे रोप घरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. हे घरातील आनंद आणि समृद्धीचे प्रवाह देखील वाहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी कोरफडीचे रोप हे नेहमी पूर्व किंवा मग उत्तर दिशेला ठेवावं. पुढची 17 नंबरवालं रोप आहे ते म्हणजे गोल्डन पोथोस. कमी देखभाल आणि वाढण्यास सोपी असलेल्या यादीत जर एक वनस्पती असेल तर ते गोल्डन पोथोस आहे. घरासाठी ही वस्तू रोपे सकारात्मकता पसरवण्यासाठी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी ओळखली जातात. ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि नैसर्गिक हवा शुद्ध करणारे एजंट म्हणून काम करतात. विशेष म्हणजे गोल्डन पोथोसची पाने चिंता किंवा मग तणावापासून आराम देतात. फक्त लक्षात ठेवा की तुमच्या घराच्या ईशान्य भागामध्ये आपल्याला हे ठेवायचं नाही. पुढची वनस्पती आहे ती म्हणजे फिऑनी. एक सुंदर फुलांची वनस्पती आहे जी प्रेम आणि आशावादाचे प्रतीक मानले जाते. फिऑनीज घरे किंवा बागेत मोहक दिसतात आणि आपले संबंध सुधारण्यासाठी सुद्धा ते सकारात्मक आणि आशावादी असतात. हे घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ही वनस्पती ठेवण्याचा सल्ला देतात. पुढचं झाड आहे ते म्हणजे झेंडू. वास्तुशास्त्रानुसार झेंडूच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. वनस्पती ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा मग पूर्व दिशा आहे. तसेच प्रवेशद्वारावर ठेवल्यास ते नशीब आणण्यास मदत करते. झेंडू घरासाठी सर्वोत्तम वास्तू झाडांपैकी एक आहे. हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे काय तर जास्वंद. वास्तू म्हणते की
जास्वंद हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे, कारण ती सकारात्मकता आणि उत्साही ऊर्जा पसरविण्यास मदत करते. ही वनस्पती ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा आहे ती म्हणजे उत्तर किंवा मग पूर्व. तसेच मंगळ दोष जर असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा आपण जास्वंदाचं झाड जे आहे ते आपल्या घराजवळ लावलं पाहिजे. आता आपण बघितलं की ही झाडे आपल्या घराजवळ असावीत किंवा घरामध्ये असावीत, परंतु अशीही काही झाडं आहेत की जे आपल्या घराजवळ नसावीत. वास्तू झाडे आणि झाडे हे तुमचं घर ताजंतवानं करण्याचा आणि सकारात्मकता आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू नये. तर यापैकी पहिलं येतं ते म्हणजे बाभूळ. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर बाभूळ नेहमी घराबाहेर लावलं पाहिजे. आतून लागवड केल्यास ते नातेसंबंधांवर नकारात्मक परिणामसुद्धा करू शकतं. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चिंच. वास्तुशास्त्र असं सूचित करतं की चिंचेचं झाड हे घरामध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतं. खजुराची झाडे घरामध्ये ठेवणे वास्तुशास्त्रानुसार सुचवले जात नाही, कारण ते गरिबी आणतात. कापसाचे रोप. आपल्या घरामध्ये कधीही कापसाचे रोप वाढवू नका. कपाशीची झाडे घरामध्ये ठेवल्यास प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्दैव आणू शकतात. कॅक्टस. वास्तू असं सूचित करते की कॅक्टस घरामध्ये वाईट ऊर्जा उत्सर्जित करू शकते. काटेरी आणि तीक्ष्ण झाडे नकारात्मक ऊर्जा वाहून नेतात. घरी ठेवल्यास ते दुर्दैव आणू शकतात आणि तणाव आणि चिंता निर्माण करू शकतात. पुढचं आहे ते म्हणजे बोनसाय ट्री. घरामध्ये बोनसाय किंवा कृत्रिमरित्या बोने रोपे ठेवणे अशुभ मानले जाते, कारण ते कुटुंबाच्या वाढीस अडथळा आणू शकते. वास्तुशास्त्रानुसार बोनसायमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. बोनसाय हे वरांड्यासारख्या मोकळ्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आपण नेहमी काटेरी झाडं लावणं टाळावं. वनस्पतींसाठी वास्तुशास्त्रानुसार कॅक्टीसारखी काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि कौटुंबिक संबंधावरही ती सुद्धा परिणाम करतात. वनस्पतींसाठी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील झाडांची पाने धूळमुक्त ठेवण्यासाठी शिफारस केली जाते. पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण स्पंज वापरू शकता, तथापि आपण सौम्य आणि सावध असले पाहिजे. तुमच्या रोपातील कोरडी झाडे किंवा मृत फुले आणि पाने नियमितपणे काढून टाकावी. वास्तुशास्त्रानुसार कुंडीतील वनस्पतींमध्ये उत्तम ऊर्जा असते, तथापि आपण फ्लावरच्या फुलदाणी पाटात काही ताजी कापलेली फुले देखील ठेवू शकतो. हे तुमच्या घरातील वाईब साफ करण्यास आणि चांगली कंपनी निर्माण करण्यास मदत करतात. घराच्या ईशान्य दिशेला कधीही मोठे रोपे उगवत नाही याची खात्री करा. वनस्पतींसाठी वास्तुशास्त्रानुसार ही दिशा नेहमी टाळावी. आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.